भीती का वाटते याचा आता थोडासा विचार करूया. मदननी सांगितलंय, जी गोष्ट आपल्याला परिचयाची नाही, अननोन आहे, अज्ञात आहे, अशा गोष्टीची आपल्याला भीती वाटते. आणि हे काही नवीन नाही, हे तर फक्त मृत्यू बाबतीत आहे असं नाही. म्हणजे मृत्यूची आपल्याला ओळख नाहीये आणि त्यामुळे त्याची भीती वाटते, हे तर अगदी स्वाभाविक आहे. पण मृत्यूचीच काय, पण कुठल्याही गोष्टीची. याच्यासाठी मदननी उदाहरण असं दिलंय की अगदी लहान मुलाच्या समोर जेव्हा एकदम वेगळी, अनोळखी, अपरिचित अशी व्यक्ती येते किंवा वस्तू येते, तेव्हा त्याची पहिली प्रतिक्रिया ही भोकाड पसरण्याचीच असते. कारण ते मनातनं खूप घाबरलेलं असतं, कारण ती समोरची गोष्ट त्याला अपरिचित असते. आणि तीच तशीच भीती पुढे अगदी व्यक्ती वयाने कितीही मोठी झाली तरी अनोळखी, अपरिचित, अज्ञात अशा गोष्टींची व्यक्तीला भीती वाटत असते. आणि त्याचमुळे मरणाची सुद्धा व्यक्तीला भीती वाटत असते असं मदर म्हणतात. दुसरं त्यांनी असं म्हटलंय की जी गोष्ट घातक आहे, धोकादायक आहे असं व्यक्तीला कुठेतरी जाणवत असतं आणि ज्याच्यावर मात करण्याचे मार्ग तिला माहिती नसतात, अशाही गोष्टींची व्यक्तीला भीती वाटत असते. एक प्रकारची धास्ती मनात वाटत असते. आणि मृत्यूच्या भीतीचं स्वरूप देखील हे अशाच प्रकारचं आहे. आणखीन एक कारण मदर सांगतायत ते असं की काही गोष्टींचा व्यक्तीला तिटकारा असतो, त्याच्याबद्दल काहीतरी तिरस्कार वाटत असतो किंवा प्रेम तरी वाटत नसतं. अशा गोष्टींची व्यक्तीला मनातनं भीती वाटत असते. मग काही जणांना आगीची भीती वाटते, काही जणांना पाण्याची भीती वाटते, एखाद्याला कुठल्या तरी प्राण्याची भीती वाटत असते, वगैरे वगैरे. स्वतःला टिकवून ठेवण्याबद्दल व्यक्तीच्या मनामध्ये एक कन्सर्न असतो. एक त्याला हवं असतं की माझं जे सगळं अस्तित्व आहे ते जसंच्या तसं जतन व्हावं. म्हणजे माझं अस्तित्व तर जतन व्हावंच, पण मी म्हणून जे काही निर्माण केलेलं असतं, मग एखाद्या व्यक्तीने मोठं कार्य उभं केलेलं असतं, सामाजिक, राजकीय, साहित्यिक वर्तुळामध्ये असेल, किंवा एखाद्याने जमीन जुमला घेतलेला असतो, घरदार भलं मोठं काहीतरी उभारलेलं असतं, एक स्वतःचं विश्व निर्माण केलेलं असतं, मित्रमैत्रिणी, नातेवाईक, गोतावळा असतो सगळा. तो जसाच्या तसा आपल्या बरोबर कायम राहावा ते व्यक्तीला हवं असतं. तिच्यासाठी ते स्वतःचं विश्वच तिने केलेलं असतं आणि ते जसंच्या तसं टिकून राहावं अशी त्याची अपेक्षा असते. आणि त्यातून या व्यक्तीला मृत्यूची मग भीती वाटत राहते.